मी या गोष्टींना प्रथमतः सगळ्यांनाच प्राधान्य देणार आहे. हा माझा अजेंडाच आहे. माझ्या मते आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर, मूलभूत गरजांनी सुसज्ज असलेला असं बनवण्याचं माझं ध्येय आहे. पक्ष महत्त्वाचा असला तरी जनताही मला प्रथम महत्त्वाची आहे. राजकीय दबाव आला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जनतेच्या बाजूनेच असणार आहे, उभी राहणार आहे. कारण त्यांनी विश्वासाने मला इथपर्यंत आणलेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्याच बाजूने कायम राहील. सत्ता महत्त्वाची नाही, जनता महत्त्वाची आहे. मी निवडणुकीपुरती नव्हे तर आपल्या प्रभागातील कायम उपलब्ध असणारा प्रतिनिधी म्हणून काम करायचं आहे. फक्त आश्वासन देऊन चालणार नाही. नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि राजकीय वातावरण चांगलंच तापले. प्रभाग क्रमांक 18 मधून इच्छुक उमेदवार म्हणून सौ अरुणा गवळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि सेवा, पारदर्शकता आणि जबाबदारीची दावे करणाऱ्या सौ अरुणा गवळी यांच्याशी आज आपण थेट संवाद साधणार आहोत. तर नमस्कार मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर मॅडम, तुम्ही प्रभाग क्रमांक 18 मधून इच्छुक उमेदवार म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली, तर मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावं किंवा तुम्हालाच का संधी द्यावी असं वाटतंय? नमस्कार, मी सौ अरुणा विशाल गवळी प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवणार आहे. मला आधीपासूनच समाजकार्याची आवड असल्यामुळे आणि ती संधी आता मला मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं आहे म्हणून मी निवडणूक लढवत आहे. मी निवडणुकीपुरती नव्हे तर आपल्या प्रभागातील कायम उपलब्ध असणारा प्रतिनिधी म्हणून काम करायचं आहे. फक्त आश्वासन देऊन चालणार नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचा पाठपुरावा करणे ही माझी जबाबदारी असेल. त्यामुळे मतदारांनी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असं मला वाटतं. नक्कीच. तर प्रभाग क्रमांक 18 आज ही मूलभूत सुविधापासून वंचित आहे, तर याची मुख्य कारणं काय आहेत? याचं कारण म्हटलं तरी गेले कित्येक वर्ष इलेक्शन झालं नसल्यामुळे या प्रभागाचा कारभार प्रशासनाकडेच होता आणि जितकं म्हणावं तितकं लक्ष प्रशासनाने दिलेलं नाही आहे. त्यामुळे समस्या खूप झाल्या आहेत. नियोजनाचा अभाव, परत म्हटलं तर अपुरा निधी आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे समस्या वाढत गेल्या आणि अनेक प्रश्न कागदावरच राहिले, त्यामुळे त्याची अंमलबजावणी झालीच नाही. आता तसं म्हणायला गेलं की समस्या म्हटल्यानंतर रस्ते आले, पाणी आलं, ड्रेनेज आलं, तर यात सर्वात महत्त्वाचं काय वाटते? तुम्ही सर्वात प्रथम कशाला प्राधान्य द्याल? ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच महत्त्वाच्या आहेत. सगळ्यांनाच पहिला प्राधान्य दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी नागरिकांच्या जीवनाशी, दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्यामुळे मी ह्या गोष्टींना प्रथमतः सगळ्यांनाच प्राधान्य देणार आहे. हा माझा अजेंडाच आहे. तर आता हे तर झालं प्रभागातील दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या. तर आता आपण बघतो की महिला सुरक्षित नाही आहे, तर महिला सुरक्षिततेसाठी तुमचं नियोजन कसं असणार आहे? महिलांची सुरक्षितता ही महत्त्वाचीच गोष्ट झालेली आहे आत्ताच्या काळामध्ये. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्रभागात जिथे जिथे लाईट्स नसतील, CCTV नसतील, त्या उपलब्ध केल्या जातील, लावून दिल्या जातील. त्यांच्यासाठी यंत्रणा राबवण्यात येतील. एक असं व्हॉट्सअप केलं जाईल किंवा यंत्रणा तयार केली जाईल की त्यांना त्याच्यामध्ये तक्रार नोंदवण्यात येईल आणि त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यात येईल. अच्छा, महिला सक्षमीकरण, सशक्तीकरणासाठी काय नियोजन आहे? काय त्यांना रोजगार उपलब्ध किंवा तसे काही तुमच्या प्रभागात कार्यक्रम वगैरे असे आयोजित केले जाणार आहेत का? हो, त्यांच्यासाठी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. शिबिर वगैरे घेण्यात येतील. त्यांच्यासाठी त्यांचे कौशल्य म्हणा, काहीतरी त्यांच्यात करण्याची इच्छा आहे, बचत गट वगैरे असं त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. अच्छा, तसं नियोजन काय असणार आहे तुमचं प्रॉपर म्हटलं तर त्यांच्यासाठी आपण शिबिर घेण्यात येईल. उद्योगासाठी असं कार्यक्रम घेण्यात येतील, कारण त्यांना त्यांच्यात संधी साधून येईल असे कार्यक्रम घेण्यात येतील. प्रभाग क्रमांक 18 हा नेहमीच समस्यांनी ग्रस्त राहिलेला भाग आहे, तर पुढील 5 वर्षात प्रभागाचा आराखडा नेमका तुमच्या मते कसा असणार आहे? माझ्या मते आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर, मूलभूत गरजांनी सुसज्ज असलेला असं बनवण्याचं माझं ध्येय आहे. त्यामुळे ज्या गोष्टी समस्या आहेत त्या निवारण करण्याचं हे माझं उद्दिष्ट आहे. तुमची उमेदवारी ही स्वतंत्र निर्णय आहे की राजकीय समीकरणाचा भाग?
माझी उमेदवारी पूर्णपणे स्वतंत्र असल्यामुळे प्रभागातील नागरिक हे महत्त्वाचे आहेत. त्यांच्या विश्वासावर आहे माझी उमेदवारी. पक्ष महत्त्वाचा असला तरी जनता ही मला प्रथम महत्त्वाची आहे. तर आता तुम्ही म्हणताय नागरिक महत्त्वाचे किंवा त्यांनी ते जास्त महत्त्वाचे आहेत, पण एखाद्या वेळी राजकीय दबाव आला तर त्यावेळी तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? राजकीय दबाव आला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जनतेच्या बाजूनेच असणार आहे, उभी राहणार आहे. कारण त्यांनी विश्वासाने मला इथपर्यंत आणलेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्याच बाजूने कायम राहील. आता तुम्ही बोललात की प्रशासनाशी समन्वय ठेवणार, तर नेमकं काय करणार तुम्ही? जनतेसमोर कामाचा हिशोब मांडणे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणे हे महत्त्वाचं काम आहे. सत्ता महत्त्वाची नाही, जनता महत्त्वाची आहे. तर मॅडम, आता तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली, तर तारा न्यूजच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल? तारा न्यूजच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छिते की पैसा, सत्ता, नाव न पाहता प्रामाणिक काम करणाऱ्या नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी माझी मत आहे. अच्छा. तर आज आपण प्रभाग क्रमांक 18 साठी इच्छुक असलेल्या उमेदवार अरुणा गवळी यांची भूमिका स्पष्टपणे पाहिलीत आणि निर्णय आता मतदारांच्या हातात आहे. दावे मान्य करायचे की कामावर निकाल द्यायचा, हीच आहे लोकशाहीची खरी परीक्षा. तर मॅडम, आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.